आवाज मानदेशाचा। मंत्रालयामध्ये आज झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीदरम्यान पंचायत राज मंत्री आणि राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्यात तीव्र मतभेद उघडपणे समोर आले। पंचायत राज विभागाशी संबंधित निर्णयावरून दोन्ही मंत्र्यांमध्ये थेट विरोध झाल्याची माहिती समोर येते। सूत्रांच्या माहितीनुसार संबंधित विषयावर चर्चा सुरू असताना पंचायत राज मंत्री यांनी मांडलेल्या भूमिकेला शंभूराज देसाई यांनी स्पष्ट विरोध दर्शवला। बैठकीत उपस्थित अधिकाऱ्यांसमोरच दोघांनी आपापल्या भूमिकांवर ठाम राहून युक्तिवाद केल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण झाले होते। या वादामुळे संबंधित निर्णयावर एकमत न झाल्याने तो विषय तात्पुरता पुढे ढकलण्यात आल्याचंही समजते। या घटनेमुळे मंत्रालयीन वर्तुळात चर्चांना उधाण आले असून राजकीय स्तरावरही याचे पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रशासनात खळबळ, पुढील निर्णयाकडे लक्ष या मतभेदांमुळे पंचायत राज विभागाच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम होऊ शकतो अशी चर्चा सुरू असून संबंधित मंत्र्यांची अधिकृत भूमिका काय असेल याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। मंत्रालयात आज झालेल्या बैठकीदरम्यान पंचायत राज विभागाशी संबंधित मुद्द्यावरून मोठी खळबळ उडाली। पंचायत राज मंत्री आणि मंत्री शंभूराज देसाई यांच्यात स्पष्ट मतभेद उघडपणे समोर आले असल्याची माहिती मिळत आहे। बैठकीदरम्यान एका महत्त्वाच्या निर्णयावर चर्चा सुरू असताना दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र शब्दात वाद झाल्याचे सूत्रांकडून समजते। विशेष म्हणजे उपस्थित अधिकाऱ्यांसमोरच एकमेकांच्या भूमिकेला विरोध करत ठाम भूमिका मांडण्यात आली। या घटनेमुळे मंत्रालयातील वातावरण काही काळ तणावपूर्ण झाले होते। संबंधित विषयावर एकमत न झाल्याने निर्णय पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे। प्रशासनात चर्चांना उधाण या वादानंतर राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले असून या मतभेदांचा पुढील निर्णय प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते। पुढील भूमिका काय या प्रकरणावर संबंधित मंत्र्यांकडून अधिकृत प्रक्रिया येणे बाकी असून येत्या काळात या मतभेदावर तोडगा कसा निघतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मानचौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ, वरकुटे, मलवडी। आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानचौफेर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।